आणि आज शंकर भाऊले मले जाणं होतं भाऊ मलकापूरले कामासाठी. आता ते काम कोणचं आहे हे पाहायसाठी तुम्हाला ब्लॉग शेवट लोक पाहा लागेल. मग रस्त्याने जाता जाता भाऊ एका ठिकाणी थांबलं, म्हटलं पहिले म्हटलं शाट्या घेऊ बांधू, कारण की भाऊ थंडीचे असे तोंड बोलता की तुम्हाला काय सांगा डायरेक्ट. लग्नामध्ये गेलं बाकीचे दुसरे काही विचारत नाही, फक्त हे विचारता कारण भाऊ तोंड कसं काय उरलं. मग त्याच्यासाठी त्याला सांगायला लागते भाऊ लंबी चौडी चांगली गोष्ट. त्या गोष्टी राहू द्या बाजूले. मग आलो आम्ही कुऱ्यामध्ये. मग कुऱ्यामध्ये टाकून घेतला आमच्या गाडीमध्ये इंधन. कुरा ते धरणगाव जाणारा रस्ता म्हटलं हा तर टकाटक होऊन गेला. म्हटलं या रस्त्यासाठीच तर मी म्हटलं स्पेशल घरून शाटी आणल ती. रस्त्याने जाता आता आपल्याला दिसली भाऊ रोडावर पब्लिक उभी. आणि अडी येऊन पाहिलं तर अडी डायरेक्ट पुरा खतरनाक ऍक्सिडेंट होल होता भाऊ. ह्या ऍक्सिडेंट पाहिल्यावर मला असं वाटलं भावांनो की गाडी थोडीफार आरामशीरच चालवायची, कारण की आपल्या घरची आपली वाट पाहत असता याची. मग त्याच्या बाद पोहोचलो आम्ही मलकापूर मध्ये. मग मलकापूर मध्ये आल्यावर अंकितदा म्हणे की पहिले HDFC बँकेचो या म्हणे. मग त्याच्या बाद अर्धा एक घंट्यानं अंकितदा म्हणे बँकेचो नाही डायरेक्ट तुम्ही आपल्या ऑफिसवर येऊन जा. मग त्याच्या बाद अंकितदाच्या ऑफिस मध्ये आलो ना अंकितदा विचारलं काय काम आहे आता. काय भाऊ मॅप खोलला, मग दाखवले आम्हाला डायरेक्ट वावर. तर ह्या वावरायचं होतं भाऊ आपलं थोडंफार मोजमापचं काम. मग अडी ऑफिसवर कामगिम तर पाहून घेतलं, पण आता म्हटलं आम्ही घरी गेल्यावरच सांगू म्हटलं. पण कामाला जायला म्हटलं की शंकर भाऊचा हा प्रश्न होता की आमचं जो एक एक्स्ट्रा गाडीच नव्हती. मग अंकितदा म्हणे तुम्ही माझ्यासोबत म्हणे भानगुऱ्याला चाला म्हणे, तोडून आपली पल्सर जा घेऊ. मग अंकितदा सोबत आलो मी डायरेक्ट भानगुऱ्याले. मग भानगुऱ्याला आल्यावर जराकभर बसलो गिसलो, मग निघलो भाऊ घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये, कारण की याच्या पुढच्या ब्लॉक मध्ये पाहू आपण कोणतं काम आहे आपल्याला, काय काम आहे कसं काय काम आहे. आणि ह्या कामाला आम्ही गेल्यावर आमचं हे काम होईन की नाही काय माहित पुरं. आता हे पायासाठी लवकर फॉलो घ्या करून.